इथून पुढे हिंदू आणि मुस्लिमांचा वाद होणारच नाही। मराठा समाज हा मोठा बंधू आहे, त्यासाठी जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी उभा आहे। जे हिंदू आणि मराठा वाद लागला होता का तो मिटला 100% त्याच्यावरती कुठेतरी पडदा पडलाय। आणि जरांगे पाटलांनी जे आंदोलन चाललंय ह्या आंदोलनासाठी मुस्लिम समाजाने भरभरून असा पाठिंबा दिलाय। विशाळगड येथे झालेल्या प्रकरणी आज आष्टी येथील तहसील प्रशासनाला मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले। काय नेमकी त्यांची मागणी, कशासाठी निवेदन दिले, काय सांगा? विशाळगडावरती जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यास तर मनाई कोणाचीच नाहीये। अतिक्रमण शेवटी अतिक्रमणच असतं, पण गजापूरमध्ये या समाजकंटकांना मशीद तोडायचं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। तर यांना कठोर शिक्षा व्हावी आणि गव्हर्नमेंटनं ऍक्च्युअल हे जी लोक आहेत तर हे लोक शिवाजी महाराजांचे मावळे नसून हे समाजकंटक आहेत। ज्या शिवाजी महाराजांना मशिदी बांधल्या आणि हे मशिदी तोडतायत म्हणल्यावर हे शिवाजी महाराजांचे नसून हे समाजकंटक आहेत आणि समाजात तेढ निर्माण करण्याचं काम हे करत आहेत। तर यांचा शोध प्रशासनानं घ्यावा की नेमकं यांच्या मागला मोरख्या कोण आहे आणि यांचा पाठपुरावा कोण करत आहे। नेमकं हे असल्या पद्धतीचं जे करत आहेत तर 100% त्यांच्या मागे काही ना काही आहे, याशिवाय ते हे करणार नाहीत। तर प्रशासनाने कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि पुढील समाजाचा भाईचारा असाच राहावा त्यासाठी प्रयत्नशील राहू, हेच आमची मागणी आहे। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातही आज मराठा बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, काय सांगा? हो, मराठा आंदोलन आहे तर मराठा आंदोलन जे शांत पद्धतीने चाललेलं आहे आणि मराठा आंदोलन आमचाही मुस्लिम समाजाचाही साथ आहे। तर हे जे समाजकंटक आहेत त्यांचं कामच एवढं आहे की मुस्लिम आणि मराठा समाज एकत्रित आलेला आहे, त्यांना विभाजित कसं करायचं आणि ह्या दोघांमध्ये वाद कसा निर्माण करून द्यायचा हेच प्रयत्न आहे। मराठा समाजाच्या बरोबर आम्ही आहोत, आमच्या बरोबर मराठा समाज आहे पहिल्यापासून आजही। ही जी घटना घडली सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे राज्यभरामध्ये, याला कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा, काय वाटतं? हो, 100%च हे जे मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे सध्या, शिवाय जरांगे पाटील साहेब कंटिन्यू जे रॅली करत आहेत, कंटिन्यू प्रोग्राम त्यांचे चालू आहेत, तर या प्रोग्रामाला ह्याला गालबोट लावायचं काम 100%च हे करत आहेत आणि त्याला डायव्हर्ट करायचाच हा प्रयत्न आहे, आम्हाला असं वाटतं। अजूनही काही मुस्लिम तरुण आहेत, त्यांना विचारू काय वाटतं या सगळ्या घटनेसंदर्भात? इथून पुढे हिंदू आणि मुस्लिमांचा वाद होणारच नाही। काल झालेल्या विशाळगड येथे समाजकंटकांनी जो मुस्लिम महिला आणि लहान मुलावर मारहाण केली आणि आमच्या पवित्र कुराण जाळलं गेले आलं आणि मस्जिदीवर हल्ला करण्यात आला, त्याचा आम्ही आष्टी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज एकत्र येऊन भर पावसामध्ये सरकारला एक विनंती केली आहे आणि तहसीलदारांना निवेदन केलं आहे। कारण की समाजकंटक हे कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नाहीत, हे समाजकंटकच आहेत। हिंदू मुस्लिम समाज हा गुण्यागोविंदाने महाराष्ट्रभर गुण्यागोविंदाने राहत आहेत। कारण की आताच आमचे मराठा समाज हा मोठा बंधू आहे, त्यासाठी जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आम्ही मुस्लिम समाज हा त्यांचा छोटा भाऊ आहे। त्यामुळे कोणाला तरी डोळ्यात सळत आहे, त्यामुळे आता राजकारण करत आहे। कारण की आता विधानसभेची निवडणूक आली आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रकार घडलेला दिसत आहे। अजून एक आहे हिंदू बांधव आहे, त्यांना विचारू। जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये त्यांनी सायकल रॅली काढली होती, ते आपल्यासोबत, त्यांना विचारू काय वाटतं, काय सांगा? काय झालंय आता सरकारला मराठा आणि मुस्लिम हा कुठेतरी एक होत चाललाय, त्यामुळं सरकारला त्याची भीती वाटते किंवा मराठा आणि मुस्लिम जर एक झाला तर कदाचित इलेक्शनला म्हणा किंवा कुठे बी भविष्यात जे हिंदू आणि मराठा वाद लागला होता का तो मिटला 100% त्याच्यावरती कुठेतरी पडदा पडलाय। आणि जरांगे पाटलांनी जे आंदोलन चाललंय ह्या आंदोलनासाठी मुस्लिम समाजाने भरभरून असा पाठिंबा दिलाय। त्यामुळे हे सरकार किंवा जेणेकरून हिंदू मुस्लिम किंवा मराठा मुस्लिम असा वाद लावण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात दिसत आहे। गेवराईमध्ये आपण आंदोलन झालं, तिथं सकल मराठा बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। मुस्लिम समाज हा मराठा समाजाला पाठिंबा देत आहे
त्यामुळं मग मराठा समाजाने पण कुठेतरी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिलाच पाहिजे ह्या मताचा मी आहे. एकूणच आपण पाहिलं की दोन्ही समाज एकत्रित येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.